पुण्यात जर आता मी बघितलं तर अतिशय बिकटची परिस्थिती आहे. आता शून्य असं आता ब्लड शिल्लक आहे पुण्यात. आमची 18 वर्षाची परंपरा सतत चालू आहे, एकही वर्ष गॅप न ठेवता. जेव्हा गरज तेव्हाच मदत या ब्रीदवाक्यावर सिद्धी फाउंडेशन काम करत आलेले आहे. कालच रात्री 11:30 वाजता एक ओ पॉझिटिव्ह ब्लड पुण्यामध्ये मिळालं नाही, त्यांना शेवटी आपण 12:30 वाजता मिळून दिलं. आम्हाला गर्व आहे की आज आम्ही पुणे शहराची सिद्धी फाउंडेशन 1 महिन्याची रक्ताची भूक भागवू शकतो. रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान आणि रक्तदान म्हणजे फक्त दान नाही तर एखाद्या गरजू रुग्णाच्या हरवलेल्या आशेचा किरण असतं आणि उमेद असतं. आणि हीच समाजसेवा करण्याचं काम गेल्या 18 वर्षांपासून सिद्धी फाउंडेशन कडून करण्यात येत आहे. खरं तर स्वर्गीय मदनलालजी छाजेड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. पुण्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि अनेक रक्तदाते जे आहेत ते या ठिकाणी रक्तदान करतात आणि अनेक गरजूंना जे आहे त्याचा या रक्तांचा पुरवठा करण्यात येतो. मात्र या कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने करण्यात येतं आणि रक्तदात्यांना यावेळी काय वाटतं हेच जाणून घेण्यासाठी पहा हा पूर्ण व्हिडिओ. नमस्कार. प्रभात पेपरचं विशेषतः आमच्या हर्षद भाऊचं, आमच्या प्रवीण भाऊंचा मी विशेष धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी प्रत्येक वर्षी आम्हाला फार साथ दिलेली आहे, आमच्या कार्याला लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आमचं हे ब्लड डोनेशनचं 18वं वर्ष आहे. मे महिन्यात रक्ताचा अतिशय जास्त तुटवडा असतो हे माझे वडील जेव्हा मेला ॲडमिट होते तेव्हाच मला समजलं होतं. आणि 21 मेला त्यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या मृत्यूच्या पुण्यतिथीनिमित्त हे आमचं 18 वर्ष आहे. माझ्या वडिलांचा फोटो आपण इथं बघत आहात. आणि आज आम्ही इथं जवळ 25 ते 30 ब्लड बँक्स बोलवलेल्या आहेत आणि 2000 ब्लड बँक आज इथं आम्ही हे करणार आहोत. पुण्यात जर आता मी बघितलं तर अतिशय बिकटची परिस्थिती आहे. आता शून्य असं आता ब्लड शिल्लक आहे पुण्यात. आमच्या कॅम्पचा जर 25 ते 30 दिवस साधारणपणे ब्लडची ही भूक पुण्याची शहरात मांडू शकतो. आणि जेव्हा गरज तेव्हाच मदत या ब्रीदवाक्यावर सिद्धी फाउंडेशन काम करत आलेले आहे. यापुढे असंच करत राहील आणि प्रभातचं विशेष धन्यवाद की त्याने आमच्या कार्याला प्रसिद्धी दिली. धन्यवाद. उन्हाळ्याचा रक्ताचा तुटवता बघता मागचे गेले 4 ते 5 वर्ष आम्ही छोट्या प्रमाणावर रक्तदान शिबिर घेत होतो. आमची 18 वर्षाची परंपरा सतत चालू आहे, एकही वर्ष गॅप न ठेवता. मागच्या 4-5 वर्षात करोनाच्या याच्यामुळं आम्ही ते छोट्या प्रमाणावर घेतलं आणि यावर्षी जो तुटवता आम्हाला सगळ्या रक्तपेढ्यातनं विनंती आली की तुम्ही पहिल्यासारखं तुमची कॅपॅसिटी आहे, तर आज आम्ही हे एवढं मेगा ब्लड बँक आमच्या सगळ्या मित्र परिवारांमुळं आज घेतलेलं आहे आणि आत्तापर्यंत 1000च्या आसपास बॉटल झालेले आहेत. आम्हाला गर्व आहे की आज आम्ही पुणे शहराची सिद्धी फाउंडेशन 1 महिन्याची रक्ताची भूक भागवू शकतो. ही कॅपॅसिटी आज सिद्धी फाउंडेशनची आहे आणि आपण सगळ्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. रक्तदान क्षेत्रात गेली 40 वर्ष काम करतो. स्वतः 182 वेळा रक्तदान केलंय आणि सिद्धी फाउंडेशनचा हे 18वं रक्तदान शिबिर आहे. प्रत्येक शिबिरामध्ये मी उपस्थित असतोच. चांगल्या अर्थाने अख्ख्या ह्या महाराष्ट्रात एकही अशी संस्था नाही की जे अशा प्रकारे रक्तदान शिबिर घेऊन लोकांना मदत करते. आज इथं तुम्ही पहा, जवळजवळ 2000 लोक रक्तदान करतील. 16 ब्लड बँका बोलवल्यात. त्यात आपण जास्त करून गव्हर्नमेंटच्या ब्लड बँका आणि हॉस्पिटल ज्यांचं आहे अशा ब्लड बँकांना रक्त दिलंय. ते पण सायंटिफिकरित्या काउन्सिलिंग करून लोकांना कन्व्हिन्स करून छानपैकी इथं नाश्ता ठेवलाय, एसीची व्यवस्था केली आहे. अशा प्रकारे उन्हाळ्यात रक्तदान शिबिरं घेणं खूप गरजेचं आहे. अख्ख्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा आहे. मी नाव सांगत नाही. कालच रात्री 11:30 वाजता एक ओ पॉझिटिव्ह ब्लड पुण्यामध्ये मिळालं नाही, त्यांना शेवटी आपण 12:30 वाजता मिळून दिलं. इतकी वाईट परिस्थिती असताना इतकं प्रचंड प्रमाणे मॅनेजमेंट करून ललित जैन आणि मनोज छाजेड हे जे शिबिर घेत आहेत, खरोखर माझ्यासारख्या रक्तदात्या माणसाला आणि रक्तदान शिबिरात काम करणाऱ्या माणसाला खरोखर खूप आश्चर्य वाटतं, कौतुक वाटतं. अशा प्रकारे रक्तदान झालंच पाहिजे. कारण नाही तर अशी परिस्थिती की रक्ताकरता कोणाचा जीव गेला तर कदाचित खूप वाईट होईल. थॅलिसिमिया असू देत, कॅन्सर असू देत, लिव्हर ट्रान्सप्लांट असू देत, अशा पेशंटला रक्त मिळत नाही. ही पुण्याची नव्हे, महाराष्ट्राची नव्हे, भारताची परिस्थिती आहे. 1% लोकांनी जरी रक्तदान केलं तरी भारतात रक्ताचा तुटवडा कमी होईल. परंतु तेवढी लोक करत नाही. भारतात दरवर्षी 1 कोटी बॅगची गरज पडते. कृपया मी या निमित्ताने विनंती करेल की प्रत्येकाने पुढे या, रक्तदान करा, रक्तदान करा. सिद्धी फाउंडेशनच्या वतीने गेले 18 वर्ष रक्तदानाचा कार्यक्रम इथं आयोजित केला जातोय. पुणे शहरात नाही, सर्व शहरातून लोक इथे येतात
आणि रक्तदान हे किती महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की आज नागरिक सुद्धा आजचा हा दिवस लक्षात ठेवतात आणि येत असतात. मनोज छाजेड असेल किंवा ललित जैन आणि पूर्ण त्यांची टीम, वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेले फाउंडेशन आता या शहरापर्यंत पोहोचलेले आहे. आणि आजही वर्षभरात रक्तदात्यांना किती अडचण असते त्या फाउंडेशन वतीने त्यांना पुरवठा केला जातो. आणि काळाची गरज आहे. अनेक आपण कार्यक्रम करतो, पण हा कार्यक्रम रक्तदानाचा आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो, एखादा जीव वाचवण्याचा कार्यक्रम असतो. असा हा कार्यक्रम केलाय. मी सुद्धा गेले अनेक 10-12 वर्ष यांच्या कार्यक्रमात येत असतो. आजही आलोय. आज त्यांच्या टीमला, त्यांच्या फाउंडेशनला शुभेच्छा का देतो की असा उपक्रम तुम्ही केलाय. आणि आज पुणेकर इथं बघितली गर्दी लोटलेली आहे. म्हणजे असं वाटतं की एखादी जत्रा आहे, एखाद्या ठिकाणी लोक आले. महायज्ञाचा अर्थच तो महायज्ञ, रक्तदानाचा महायज्ञ. म्हणजे प्रत्येकाला वाटतं इथं जावं आणि रक्तदान करावं. असं या कार्यक्रमात मी आलोय. दुपारी परत येणार आहे. जवळजवळ हजारो लोक ह्या ठिकाणी येतील. हा मेसेज पुणे शहरातल्या सगळ्या एनजीओला असेल, मंडळाला असेल, लोकप्रतिनिधीला असेल, आपण असं काम करावं जेणेकरून नागरिकांचं प्राण वाचेल. आणि रक्तदानाचा हा महायज्ञ हा महत्वाचा आहे. पुन्हा एकदा सिद्धी फाउंडेशनला माझ्या लाख शुभेच्छा. सिद्धी फाउंडेशन यांच्यातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं आणि दरवर्षी रक्तदानाचं नेहमीच उच्चांक होत राहिलेला आहे. आज सकाळपासून खूप इथं भारलेलं वातावरण आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा पुन्हा एकदा यावेळी विक्रम होण्याची शक्यता आहे. मी सिद्धी फाउंडेशनचे मनोज छाजेड, ललित जैन यांना या सगळ्या उपक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आज जास्तीत जास्त विक्रम व्हावा ही एक अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद. 18 साल से सिद्धि फाउंडेशन ब्लड डोनेशन कर रहे हैं। अभी आज ये महावीर प्रतिष्ठान में बहुत ही बड़े पैमाने में किया गया। अभी 1 बजे का टाइम है और 700 बोतल हम कलेक्शन कर चुके हैं। सभी रक्तदान दाताओं का सिद्धि फाउंडेशन की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। अभी हम लगभग 1200 से 1300 बोतल क्रॉस कर जाएंगे, ऐसे हमें पूर्ण आशा है। सिद्धि फाउंडेशन को हम धन्यवाद देते हैं जिन्होंने इतना बड़ा ऑर्गेनाइजेशन किया है, और सभी दानदाताओं और सभी ब्लड डोनर को आर्थिक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। नमस्कार, माझं नाव चेतन भंडारी. आज सिद्धी फाउंडेशनचा मी एक कार्यकर्ता आहे. सिद्धी फाउंडेशन गेल्या 18 वर्षापासून निरंतर हे मानवसेवाचं कार्य करत आहे. रक्तदान हे महादान हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण करणारी लोकं किती आणि त्याचा पुरवठा किती आणि तो किती लोकांपर्यंत पोचतो हे फार महत्त्वाचं आहे. 18 वर्ष निरंतर कार्य करायचं आणि 2-4 हजार रक्ताच्या ज्या बॉटल्स आहेत त्या गोळा करायच्या, हे फार कठीण काम आहे. एवढ्या उन्हाळ्याच्या उष्ण ठिकाणी मार्च, मे, एप्रिलमध्ये शक्यता लोक रक्तदान करत नाही आणि त्यावेळेस हा उपक्रम राबवणं हे फार कठीण असतं. पण तरी सिद्धी फाउंडेशनमधले फाउंडेशन अध्यक्ष मनोजजी छाजेड आणि अध्यक्ष ललितजी जैन आणि त्यांचा मित्रपरिवार आणि आमच्यासारखे कार्यकर्ते या कार्यक्रमाला हात देऊन आम्ही जास्तीत जास्त रक्त गोळा करायचा प्रयत्न करतो आणि हा एक मानवसेवाचा कार्यक्रम करण्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतो. आजही तुम्ही बघत असाल इथे प्रचंड गर्दी सकाळी 8 वाजल्यापासून आहे. सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त करून लोकांनी इथे यावं, रक्तदान करावं, मानवसेवाच्या या उपक्रमामध्ये आपला हातभार लावा हीच विनंती. धन्यवाद. मी रोहन सुरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक प्रदेश उपाध्यक्ष. आज सिद्धी फाउंडेशननी फार मोठा उपक्रम रक्तदान शिबिराचा घेतला आहे. आज समाजामध्ये आपण बघत आहे की आरोग्यासाठी रक्तदान करणं हे किती महत्त्वाचं आहे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान ही ब्रीदवाक्यच आहे. परंतु समाजामध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक संदेश देतो. ह्या सिद्धी फाउंडेशन ज्या पद्धतीने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेत आहेत त्या पद्धतीने सर्वांनी घेऊन जे रुग्ण आणि आरोग्यासाठी लागणारं हे जे रक्तदान आहे ह्याचे उपक्रम जास्तीत जास्त लोकांनी घ्यावेत आणि मी सिद्धी फाउंडेशनला मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. मैं एकता बंसाली, जीतो लेडीज विंग चेयरपर्सन, जीतो लेडीज विंग की तरफ से मनोज जी छाजेड और ललित जी जैन को खूब खूब अनुमोदना देती हूँ कि इतना भव्य रूप से उन्होंने रक्तदान का जो ये शिविर लगाया है और 700 जो उनके काउंट पूरे हो चुके हैं, बल्कि उससे ज़्यादा कई ज़्यादा लेके जा रहे हैं वो. आई एम श्योर कि ये 1000 से ऊपर होने वाला है. सो मैं आप सबसे निवेदन करूंगी कि ऐसे शिविर और लगाएं और इन सब का साथ दें. आप देख सकते हैं इतने भव्य रूप से जो किया गया है उसमें हर नगर सेवक ने, हर बड़े बड़े जो बिजनेसमैन हैं उन सब ने पार्टिसिपेट किया है. तो मैं आप सबको अनुमोदना देना चाहती हूँ. धन्यवाद. मी वैभव सेठिया आज येथे महावीर प्रतिष्ठान सॅलिसबरी पार्क येथे सिद्धी फाउंडेशन तर्फे
भव्य असं रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. हे रक्तदान शिबिर गेले 18 वर्ष सातत्याने काम चालू आहे आणि यंदाच्या वर्षी आम्ही दरवर्षी म्हणजे फक्त कोविड सोडलं तर कोविडचे 3-4 वर्ष सोडले तर दरवर्षी जसं 2021ला 21 बॉटल रक्त संकलन केलं होतं, यावर्षी सुद्धा आमचं टार्गेट आहे 2026 बॉटल आम्ही क्रॉस करू अशी आमची जिद्द आहे. माझं नाव राजेश कुमार नौपतलाल सांकला. मी सिद्धिविनायक ग्रुपचा चेअरमन आहे, जितोचा अपेक्स डायरेक्टर आहे. मी हे रक्तदान शिबिर जे पुण्यामध्ये मनोजजी आणि ललितजी करतात, हे रक्तदानाची अत्यंत ज्या वेळेला गरज असते, या उन्हाळ्यामध्ये रक्ताचा फार प्रॉब्लेम होत असतो, शॉर्टेज होत असतं आणि त्यावेळेस हे रक्तदान शिबिर करतात. आणि हा रक्तदान शिबिर ते एखाद्या उत्सवासारखं करतात. म्हणजे संबंध पुण्यामधनं लोक येतात, वाट बघतात या 21 तारखेची की कधी रक्तदान शिबिर होईल आणि हजारो लोक इथे येतात. आत्तापर्यंत जवळजवळ 750-800 बाटल्या झाल्यात, अजून एकच वाजला आहे. 5 वाजेपर्यंत 2100 बाटल्या होतील. आणि या उपक्रम असा जो आहे, या उपक्रमाला सगळ्यांचा सपोर्ट असणं भाग्य असतं आणि सगळे लोक सपोर्ट करतात. कारण एखाद्या वडिलांच्या नावाने एखादा माणूस जेव्हा एखादा कार्यक्रम करतो त्यामागं त्याची एक वडिलांची ताकद असते आणि ती ताकदच त्याला मोठी करते. सिद्धी फाउंडेशनच्या या कार्याला भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मी शुभेच्छा देतो. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्ताचा तुटवडा होतो. अशा परिस्थितीत लोकांना मी विनंती करतो, आव्हान करतो की आपण रक्तदान करावं. या सिद्धी फाउंडेशनला जेवढी मदत करता येईल तेवढी करावी. धन्यवाद. प्रवीण चोरबेले, माजी नगरसेवक आणि माजी अध्यक्ष पुणे मर्चंट चेंबर. सिद्धी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. हे अत्यंत उन्हाळ्याच्या दिवसातलं अत्यंत महत्त्वाचं असं शिबिर मानलं जातं, कारण की या दिवशी रक्ताचा तुटवडा संपूर्ण पुणे शहरामध्ये ब्लड बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतो. बाहेरगावचे अनेक लोक या ठिकाणी ऑपरेशनसाठी येतात, त्यांना रक्त मिळत नाही. परंतु सिद्धी फाउंडेशनच्या वतीने गेली 17 वर्ष सलग मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर केलं जातं. यावर्षी जवळजवळ 2000 बाटल्यांचं रक्तदान करण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यामध्ये मनोज छाजेड असेल, ललित जैन असतील, मुकेश छाजेड असतील, यांच्या माध्यमातून त्यांची सर्व टीम मोठ्या पद्धतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं. हे 2000 बाटल्या म्हणजे 1+2 म्हणजे जवळजवळ 4000 बाटल्या संपूर्ण ब्लड बँकेमध्ये पुरवले जाणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या लोकांचे ऑपरेशन चांगल्या पद्धतीने होईल अशी मला अपेक्षा आहे. पुनश्च एकदा ज्या रक्तदानाने याच्यात रक्तदान केलेलं या महायज्ञामध्ये त्यांचं मनापासून धन्यवाद दिले पाहिजे, कारण की रक्तदान सारखं पुण्यदान मला असं वाटलं कुठलंच नाहीये. म्हणून रक्तदान हे अत्यंत महत्वाचं आहे. मी मनोज चंपालाल लुनावत, राहायला बिबेवाडीला आहे. मी कायम दरवर्षी रक्तदान करतो. सिद्धी फाउंडेशन श्री मदनलालजी कचरदासजी छाजेड यांच्या पावन स्मृतीला वंदून त्यांनी जो कार्यक्रम घेतला आहे रक्तदान शिबिराचा, तो खूप अप्रतिम आहे. प्रत्येकाने रक्तदान करायला पाहिजे. ते आज देशालाही गरजेचं आहे असं मला वाटतं. रक्तदान केल्यानंतर साधारण 72 तासात आपलं जेवढं आपण रक्तदान केले ते पुन्हा शरीरात निर्माण होतं. रक्तदान केल्यामुळे दुसऱ्याचा जीव वाचू शकतो आपल्या रक्तामुळे. माझं वय 54 वर्ष आहे. मी कमीत कमी 50-60 वेळा रक्तदान केलेलं आहे आतापर्यंत.